नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आमचं पहिलं दौरो आमचं आज चिरण्यात एक इंटरनेटचा कनेक्शन लावलेला, पण बंगला त्यांना रेंज येत नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे नेटवर्क चालू आहे, कनेक्शन चालू आहे, पण त्या सगळीकडे पोचत नाही. त्यासाठी काहीतरी जुगाड करूचो जाऊन बघूया आता काय करता येतं. जाऊन जरा ते बघणार, वायर बियर जास्त घेतलेली आहे, म्हणजे जर पुढे वडून लावता येईल तर लावणार आहोत. जागेवर जाऊन भेटूया, तुमका दाखवते काय करू चला. काय रे आहे, किती वेळ थांबवता लागा? डांबरावर नाही जात म्हणून थांबले. गाडी उडूची नाही आपली, गाडी उडवता येणार नाही. आहे ते ढीक केला नाही, त्याच्यावर उडूया. अरे तो पार्सल टाकत येतात, तू पुढं परत पसरवत देणार डांबर आणि डांबर भाऊ पसरवत आहे ना. आम्ही अडकणार. एके बाजून टाकून देवा जरा जाताव. मारतो येतो काय घेऊन येलो रे? गोडीडा. हा गोडी डाळ घेता भातार जराशी काळी डाळ सध्या घे पहिलं आधी, बाकी कोणतं नाही काढून घेत आहे. उद्या तुला टॅग करतो बघ. आम्ही हिलाव कामा हिलाव आता. त्यांचं रिसिव्हर वरती लावलेलं तुमका दाखवते, थांबा. त्या बाजूक तकडे लावलेला वर थंय तो. आता ही वायर अशी खाली इली आहे इकडे. आता फक्त आपल्याक आतमध्ये काय इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तो बघूचा. जर सरकून लावूचं लागलं सरकून लावणार. पुढे त्यांचं काम चालू आहे काहीतरी. म्हटलं पाटल्यादारांना जाऊया. आता पाटल्यादारांना चला. इंटरनेट धावतं एकदम. आज तिकडे त्या साईडला, तिकडे आतमध्ये रूम आहे त्या साईडला पलीकडे तिकडे लावलेला. आणि बघा स्पीड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. लिजो टेन्शन नाही. इंटरनेट तर मित्रांनो, अशा काम झालेला. काम काय खास नव्हता. दादानं हात जादू फिरवला, जादूच्या छडीवर काम झालेला. त्यामुळे काय करूचा लागला नाही. दाखवणार का नव्हता तर काय दाखवणार तुला, नाही तर दाखवलेस काय प्रॉब्लेम होतो तो. चला आम्ही चाललो पुढचे काम आहोत. तुमका बाजारात गेल्यावर सांगते काय काय काम आहेत, अजून फिक्स नाही आहेत. आता जाऊचा लागणारा केळवलीला, त्यानंतर बघूया काय करूचा लागता. आता डायरेक्ट आपण जाताना केळवलीत जाताना भेटूया. चला. चला तिथे हो. आपल्या सिलेंडरने घोटाळा केलेला कामाच्या टायमिंगला. होला बनली गंजलो, सिलेंडरची व्हील गंजली तर घोटाळा झालो. ते बघा एक मारलेलं, दुसरं बरोबर चालू आहे. कामांका लेट होणार आहे, पण काय पर्याय नाही. आता काम करतो देऊया. उभा दैत. चला त्या काम झाला की डायरेक्ट मग घराकडे जाणार आणि त्यानंतर मग कामात. टायरान घोटाळा गेला आणि त्यामुळे गडबड झाली आहे. टायर फाटलो. आता आपण बदलणार आहोत. इनर काय बदलणार नाही, इनर ही हा टायर आणि ही व्हीलचा प्रॉब्लेम झालो तो पण करून आणलो. वेल्डिंग वगैरे काय ती मारून आणली आहे. झाला याच्यात आता सगळं वेळ गेलेलो. दुपार झाली आता हयच. बघूया आता या काम आवरायचा. हे झाला की मग जाणार घरात. एवढा माणूस तुमच्या ओळखीचं असलं तर बघा, नवीन माणूस हा. तो अन्नाक पैसे देऊचे बघत नाही, स्वतः धावा मारताना पळोक बघता. फरार होणार आहे. या माणसाकडे लक्ष ठेवा. चला अशा प्रकारे आता ह्या काम होईपर्यंत आपण जरा थोडा वेळ बसायचं. चला नेलू काय म्हणता? कशा रे? आता कळाला मग काय आपण. तर मंडळी आता आपण चाललो दीक्षित जाणार आहोत. आपल्याला आता जाऊचा दीक्षित हा.
दीक्षितनं डायरेक्ट आपल्या केळवलीत आणि केळवलीत जाता खारे वाटणार. दीक्षित एखादा सिग्नल जाऊ रावलेला कालपासून फोन करता पण काय माका जाऊ भेटलेला नाही, कामामुळे रावलेला सगळा, त्यामुळे गडबड झाली. आता आपण डायरेक्ट दीक्षित जाणार, त्यांचा काय आता बघणार आणि मग जाणार केळवली. येताना बघितलं असतं पण बंगला पुढे खारे वाटणार जाऊचा त्यामुळे प्रॉब्लेम हा, नाहीतर येताना बघता येईल असता. मग आता पहिला आधी त्या दीक्षितला बघणार काय आता आणि त्यानंतर मग केळवली करणार आणि मग पुढे खारेपटणात जाणार. खारेपटणात हा बारीकचा काम पण जाऊता तर लागणार. बघूया आता किती वेळ लागता काय सांगू शकत नाही. आता डायरेक्ट जागेवर गेला भेटूया दीक्षित. चला या रोडने जाऊचं म्हटल्यानंतर पॅकाड येतात मोडून. हां थोडं आता काम चालू हा, बंगला कधी होईल त्याची काय गॅरंटी नाही. वेळ जातलो तोपर्यंत पॅकाड मोडतला. ह्यो आपलं रोजचं रूट हा, सगळे येवचाच लागता या रूटला. दीक्षित जाऊचं म्हटल्यानंतर ह्या रूटने जाऊचाच लागतात. असे रोड असले की मग कारभार मिटल्यात जमा, कमरेत अशा रेषा पडून जातात. चालू आहे बघा इकडे काम बिम चालू आहे. होईपर्यंत सांभाळून जाऊचा लागणारा. नको करावं दे, नको काय नको, चहा बी काय नको, काय नको. आपण बघूया ह्या तुमचा झाला ना तर ठीक आहे, नाही तर मग नंतर बघू कसं काय होतं. हे बघा टी व्ही व्हिडिओचा आवाज येता पण दिसत नाही, काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. बघूया थांबा. टी व्हीवाला विचारलं आहे आपल्या काय टप्प्याच्या बाहेर गेलो, बघू आता काय होता, काय प्रॉब्लेम आहे तो टी व्हीवाला बघून सांगित. आपल्याकडनं काय होय तसं वाटत नाही. तर विषय काय झाला हा, टी व्हीचा प्रॉब्लेम हा. त्यांचं बघितलं आहे मी पण काय बाबा आपल्याला होणार नव्हतो. उगाच आपण काहीतरी करून देण्यात अर्थ नाही. हे उगाच काहीतरी केलं ढवळाढवळ करण्यापेक्षा म्हटला हा मित्र माझं करणार हो एक चांगलो, तो त्याला जरा विचारलं बघूया म्हटलं. त्यांचा बजेट तसा नाही आहे करू सा, बघूया म्हणाले. झाला त्यांना वाटला तर मग फोन करते म्हणाले, बजेटमुळे जरा गडबडा. बघू आता काय होतं. म्हणाले देणार मी, तर देणार मित्राकडे करू आणि परत आणून लावणार. म्हणजे टी व्ही नेणार नाही मी, ते आणून देते. नेताना नेऊचो लागलो तर नेन, बघू. चालू होतं तो पण तर काय बंगला आता पैसे खर्च जास्त होणार त्यावेळेस ते जरा काचकूच करणारच. बघूया आता कसं काय करता येतं. चला आता आपण कळवूया. ते मसवडा आहे बघ सगळा करून आहे जेवचा, त्याच्यावरच जेवचा. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पण आता केळवलीतला काम करतोय, बाकी नंतर बघूया मग कधी योग लागता व्हायचा. चला इलं आहे, बघूया आता काय का. शिडी वगैरे आधीच लावून ठेवलेली आहे, शिडी लावून ठेवलेली आहे. केलास ना, इलं येईल वरती. तर काय गडबड वाटत नाही, सगळा पॅक करून ठेवलेला. चला आतमध्ये जाऊन बघते मी सांगते. रिमोट खेळायचो बॉक्सला लाल लाईट येतात ना फक्त. रिमोटचे सेल बघा काय रिमोटचा प्रॉब्लेम बाकी. तर आता मी जर गेलो आहे कामाक मंडळी, तर त्यांचं बघलो बॉक्सचा प्रॉब्लेम होतो. रिमोट वगैरे ऑपरेट करून बघितलं आहे, माझ्याकडचं वापरून बघितलं तरी पण होईना. तो काहीतरी स्टँड बायला देत होतो रे, ऑरेंज लाईट राहत होती म्हणजे अलर्टला जातात हो, त्यामुळे ते पुढे जात नाही. रेड लाईट तशी स्टेबल राहतात. बॉक्स चेंज करूचो लागणार आहे. त्यांचं बॉक्स घेऊन इलं आहे मी. आणि खाऊसाठी एक ना गोष्ट घेतलं आहे मी, म्हणजे जुन्या ह्याच्यातली आधी. म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो आहे माधवराव पवारला शिकू, मी लहानाचं मोठं थयच झालं आहे कोकीसऱ्यातच. थंय जेव्हा मी शिकूक होते तेव्हा आमची ताई आहे ना आमका ह्या सगळा खाऊ आणायची. थंय दुकान होतं, खोकं होतं एक, आम्ही सगळे त्यांना ताईच म्हणायचा. तर तिच्याकडे ह्यो गोष्टी भेटायच्या सगळं. त्या हे गुलाबजाम, परत गुलाबजाम भेटायचे, परत ह्या भेटायच्या. ह्या सगळा एक रुपयाक 2, 1 रुपयाक 3 ह्या हिशोबात सगळे ते द्यायची ती. तेव्हा सगळा ह्या खायचा. ह्या गोड लागतात पण ह्या आता फोडणार नाही मी, ह्या नेणार घरात. कारण की आमच्या अध्यक्षबाईंका पण ह्याच आवडतात, त्यांना आता देणार आणि नंतर घराकडे जाऊन खाणार. आता पण जाऊचा खारेपाटणात एक काम आहे करणार. असं वेळ हा खूप बाहेर खेळकडे जाण्यासारखा नाही आहे, नाही तिकडे पण तुमका जागा दाखवून नेले असते.
चांगली जागा खंय असत आठवली तर दाखवीन तुमका. पण आधी काम आवरूया आणि ह्या खाऊची तयारी करूया. जाऊ कामं सगळी संपली आहेत. आता जे गेलेलं आहे कामात त्यांचं काही काम झालं नाही. खाऱ्यापाटनं दिलं आहे वडापाव खाऊ. तुमका जागा दाखवते ही जागा. आधी खाऱ्यापाटणाच कधी इलाच ना तर खाऱ्यापाटण जो ब्रिज आहे ना तो क्रॉस करून जेव्हा मी क्रॉस करतास ना त्याच्या आधीच एक ना वडापाववाला माझ्याकडे वडापाव भारी भेटता. मग दाखवते बघ सगळं याची वडापावबरोबर दहीची चटणी जी देतात ना ती भारी लागतात. कधी इला असं ट्राय करा एकदा. बरोबर ही मिरची नंबर मस्त लागतं. मस्त आहे बघा. गरमागरम वडे बिडे काढून देतात. थैल्या आहेत त्यामुळे काही विषय नाही आहे. बघा गरम गरम खाऊ भेटणार तुमच्यावर. बघा हो खाऱ्यापाटण राजापूर हायवेर वडा काही ना असं गेलास ना या रूटला आहे बघा. आहे तो स्टॉल म्हणजे लेफ्ट साईडला येऊन खाऊ शकतोस तुम्ही या बाजू. ओके कधी इलास तर नक्की एकदा खाऊन बघा. ट्राय करा आणि कमेंट करून सांगा बघा कसं काय आहे तो. चला तर मित्रांनो आत्ता मी खाऱ्यापाटणात पण गेलेलो आहे कामासाठी. पण बंगलात त्यांका पण आज कामाचं काय योग नव्हतो. आजची कामा सगळी बघली काय म्हणतात नाही तर एक ना धड भाराभर चिंता सगळा झाला. काहीच नाही चांगला झाला. आज सकाळपासनाची गाडींची काय नायरी लावल्या तेव्हापासनाचा आतापर्यंत कायच नाही सरळ झाला. सकाळी गाडी पंक्चर झाली त्यानंतर काय एक काम धड झालेलं नाही. जिओच्या कामासाठी गेलेला होता तेवढा मात्र एक झाला. बाकी आता ज्यांच्याकडे गेलेलं आहे ते पण दारातनं पाठी येईल आहे त्यांना पण तर नको झाला. त्यामुळे आजची मेरी गेली माझी वाया सगळी. बरोबर दिवस भरलो आजचं त्याला म्हणजे न बसण्यापेक्षा पुढचा ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. म्हणून मी आज आहे करून बघूया म्हटला. सगळी झाली आहेत कामा. चला आजचा दिवस भरलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तर लक्ष असू द्या.